करूया गाडी घेऊन. मस्तपैकी बघा RTOची गाडी आणि RTOचं ऑफिस, प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड. तर फक्त बॅक साईडला मित्रांनो आपण रेडियम मारलेलं आहे आणि आता ही बघा लाईनला थांबलोय. तर इथून पूर्ण अशी लाईन जाते, ती समोरच टाक्या आहेत. त्या टाक्यापासून तिकडे जे ट्रेलर लागलेले आहेत तर त्या ट्रेलरपर्यंत आपल्याला ब्रेक टेस्टिंगला जायचं आहे. तर आपले डॉक्युमेंट्स पण तात्याने आणून दिले. कुठे आला नाही काय टेन्शन, मी डोळे दाखवून जातो. त्याचा पुढं रिवर्स पडतो आणि माझा सेकंड पडतो, फर्स्ट बाजूला पडतो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज 1 तारीख आहे आणि आपल्याला पासिंगची तयारी करायची होती. म्हणजे तुमच्या टायटलवरती लक्षात आलं असेल की आपल्याला आपल्या गाडीची पासिंग आलेली आहे 2 तारखेची. तर आपली डेट होती 4 तारखेला जी आपला RTO पासिंग संपणार होतं. बट आपण 2 दिवस अगोदरच अपॉइंटमेंट घेतली आणि आपले एजंट तुम्हाला तर माहिती आहे, त्याच्याकडूनच मी पासिंग करून घेतो गेली 3-4 वर्ष. तर रिझनेबल रेटमध्ये आपल्याला ते पासिंग करून देतात म्हणून त्यांच्याकडूनच पासिंग करून घेते. तर ह्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आपल्याला टोटल पासिंग आपल्या गाडीची बघायला भेटणार आहे. बट त्याआधी मी सकाळी आज एक पोर्टरची ट्रिप आली होती, कारण लॉंग रूट आपल्याला जायचं नव्हतं म्हणून लोकलच बिझनेस चालू होता. तर आज एक सकाळी पोर्टरची ट्रिप आली, ती कंप्लीट केली. गाडी मस्तपैकी वॉश करून घेतली आणि डायरेक्टली गॅरेजवरती पोहोचलो. तर आपलं आज गॅरेज बंदच आहे, कारण कालच ईद झाली आहे आणि अजून मिस्त्री काय आलेलं नाही. तर बाकीची जी काही कामं होती, म्हणजे आपलं वायरिंगचं काम होतं, 2 लाईट बंद होत्या, तर त्या पण रिपेअर करून घेतल्या. म्हणजे मीच केलं. आता जस्ट क्लीन झालोय, म्हणजे हात वगैरे धुतलेत. तर ते पण काम मीच केलं आणि त्यानंतर ब्रेक आपले थोडे टाईट करावे लागतात पासिंगला, तर ते पण काम करून घेतलं. हँड ब्रेक वगैरे टाईट करून घेतलाय. तर लाईटी वगैरे सगळ्या चेक करून झाल्यात. आणि मित्रांनो पासिंग करत असताना आपल्या RTOला टोटल लाईट, त्यानंतर ब्रेक आणि कॅरेज काढावं लागतं, ते पण काढून ठेवलं. आता तुम्ही जस्ट पाहिलं असेल, गाडीचा पूर्ण ओपन लुक तुम्हाला बघायला भेटत असेल. तर सगळ्या लाईट वगैरे चेक करून झाल्यात. आता उद्या आपली पासिंग असणार आहे, तर ती करायला आपण सकाळी डायरेक्टली RTOला जाऊया. 9:30-10चा आपल्याला टायमिंग भेटलेला आहे. तर पूर्ण पासिंगची प्रोसेस तुम्हाला ह्याच ब्लॉग मध्ये बघायला भेटेल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आपण याच्या अगोदर म्हणजे लास्ट इयरची पण पासिंग केली होती, त्याचा पण एक ब्लॉग होता आणि ह्या वेळेस पण आपण एक नवीन ब्लॉग बनवतोय. तर पिंपरी चिंचवड RTOची पासिंगची प्रोसेस कशी असते ते शेवटपर्यंत ब्लॉग पाहिल्यावरती तुम्हाला नक्की समजेल. आणि जर तुम्हाला तात्यांशी कॉन्टॅक्ट करायचे असेल, कारण ते एक रिझनेबल रेट मध्येच पासिंग करून देतात, तर तुम्हालाही पासिंग पिंपरी चिंचवड RTO मध्ये करायचं असेल तर मी त्यांचा नंबर पिन करून देईल, त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आपली पासिंगची प्रोसेस पूर्ण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आता इथून डायरेक्ट घरी निघूया. बाकी ते होईल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. The next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर निघालोय मित्रांनो पासिंगला. आजची 2 तारीख आहे आणि आपला RTO आपल्या घरापासून एक 14 ते 15 किलोमीटर अंतरावरती आहे. तर सकाळचे 9:30 वाजले आणि आपण आता जस्ट निघालोय. डॉक्युमेंट्स पण घेतलेले आहेत आणि रिफ्लेक्टर पण घेतलंय, फक्त हे लावायचं राहिलंय आपलं. आता ते पोचल्यावरती लावू. बाकी सगळ्या गोष्टीत आपण का म्हणजे तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच पाहायला भेटल्या असतील. तर चला मित्रांनो, डायरेक्टली पोहोचूया आता आपण RTO पासिंगला आणि टोटल जास्तीत जास्त गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो इथे एक चेकपोस्ट आहे बघा, म्हणजे एक चौकी आहे. तर हे चौकीला आता सध्या एक पण गाडी नाही आहे, पण थोड्या वेळानंतर ज्यावेळेस सगळे टेस्टिंग होते ना, ब्रेक टेस्ट, लाईट टेस्ट, तर शेवटला फायनल टेस्टिंग इथं होते. आणि आपण निघालो डायरेक्टली आता पुढे 1 नंबरला, कारण आपले गाडीचे रेडियम वगैरे चेक करणं किंवा पेपर वगैरे चेक करणं हे 1 नंबरला होतं. त्यानंतर ब्रेक टेस्टिंग होते आणि त्यानंतर परत आपल्याला इकडेच यायचं आहे, कारण इकडे शेवटचं फायनली लाईट चेक, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, सगळ्या बाकी गोष्टी इथं चेक केल्या जातात. तर ते समोरच आपला RTO ऑफिस आहे, भरपूर जणांना माहीत असेल.
तर येऊया गाडी घेऊन. आता मस्तपैकी आहे बघा RTOची गाडी आणि RTOचं ऑफिस, प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड. तर फक्त बॅक साईडला मित्रांनो आपण रेडियम मारलेलं आहे आणि आता ही बघा लाईनला थांबलोय. तर इथून पूर्ण अशी लाईन जाते, ती समोरच टाक्या आहेत. त्या टाक्यापासून तिकडे जे ट्रेलर लागलेले आहेत तर त्या ट्रेलरपर्यंत आपल्याला ब्रेक टेस्टिंगला जायचं आहे. तर आपले डॉक्युमेंट्स पण तात्याने आणून दिले. तर हे अपॉइंटमेंटचा पेपर आहे, बाकी सगळे पेपर क्लिअर आहेत. जे जुनं रेडियम होतं त्याच्यावरतीच पासिंग केली जाते. तर ते ऑलरेडी ॲज इट इज कंडिशनमध्ये आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमचे रेडियम चांगले असतील तर फक्त तुम्हाला बारकोड सांभाळून ठेवावा लागतो. तर तुम्ही नेक्स्ट इयरसुद्धा वापरू शकता. बट तो चिपकवला असल्यामुळे आपल्याला फक्त बारकोड आणि बिल घ्यावं लागेल. बाकी रेडियमचं आपण काही एक्स्ट्रा काम करणार नाही आहे. तर नेम वगैरे म्हणजे जे नंबर आहेत, स्टॉप सिग्नल किंवा मग नेम, मोबाईल गाडीचा नंबर, गुडस कॅरियर, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जर ॲज इट इज कंडिशनला असतील तर ते काही चेंज करू नका. कारण इथं बरेचसे असे रस्त्यावरती मुलं असतात जे तुम्हाला नाही हे रेडियम लावा, ते रेडियम लावा असं सांगत असतात. बट आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे तेवढंच काम करून घ्यायचं असतं. तर आपलं काल कसं झालं की आपले फिटर पण नव्हते, वायरमॅन पण नव्हता. बट छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता येत असल्यामुळे आपण ती कामं कव्हर करून घेतली. म्हणजे आपला पुढला एक इंडिकेटर पण बंद होता, मागची रिव्हर्स लाईट पण लागत नव्हती, तर ते पण चेक केलं. आणि रिव्हर्स हॉर्न पण लागत नव्हता, म्हणजे ते आपण रिव्हर्स हॉर्न बसवलेला येतो तो पण वाजत नव्हता. तर त्याचा पण एक रिले येतो, तो पण चेंज करावा लागला. त्याच्यानंतर मग त्या गोष्टी चालू झाल्यात. तर ब्रेकचं पण कसं, तर ब्रेकची सेटिंग उचाडवावी लागते थोडी, त्यानंतर थोडे ड्रम क्लीन करावं लागतं, पॉलिश पेपरने थोडे घासावे लागतात, म्हणजे ते परत ॲज इट इज कंडिशनला येतात. फक्त एक राहिलं म्हणजे जेव्हा आपण ब्रेक सेट करत असतो त्यानंतर त्यातला एअर काढावा लागतो. ब्रेक ऑइल जे असतं तर त्याच्यामध्ये थोडा एअर जनरेट होत असतो, तर तो काढायला लागतो. पण तो फिटरलाच काढता येतो, आपल्याला ते जमत नाही. कारण एक जण गाडीत बसावं लागतं आणि दुसरा एअर काढायला लागतो. तर ते राहिलं. बट आपले ब्रेक ॲज इट इज चांगले लागतात म्हणून त्याचा काय मी एवढा लोड घेतला नाही. मेन साहेब पण आले आहेत, बघू शकता पूर्ण प्रोसेस. आता ते लाईट चेकिंगचं काम चालू आहे तिथं. त्यानंतर इंडिकेटर वगैरे सगळे चेक केले जाते. आता हे बघा साहेबांनी पेपर घेतलाय. ही लाईट चेक करून झाली. आता ही लाईट चेकिंग, इंडिकेटर चेकिंग चालू आहे. तर झाली त्याची पासिंग. आता माय बॅक साईडला दादा म्हणतात त्यांच्या गाड्याचे पण पासिंग करायला चालतात नाही. तर बघा ते पूर्ण लांबी रुंदी सगळ्या गोष्टी मोजून घेतल्यात मेजर टेपने. आता ह्या कॅम्परचं पण होईल, त्याच्या मागे कॅम्पर आहे, दोस्त आहे. ओके साहेब, त्याला विचार इथलं झालं की आडवा रोड माहिती ना, आडव्या रोडला लावा त्या गाडीची मागे लावा. गाडीच्या मागे आपला नंबर आहे. आता बघू साहेब उतरलेत, मॅडम पण उतरलेत. CP 1934. गाडी हँडल लावून तिकडे बसवतो. ओके. कसं देऊ चला, हँडब्रेक तर लावलाय. बघू आपला हँडब्रेक किती दम धरतोय. पेपर सर त्यांच्याकडे, पेपर त्यांच्याकडे. हा चला. काढू का? काढू काय नाही, चांगलंच आहे. फक्त आपला हात गरमी होते ना सेटिंग म्हणून ते लावलं.
फिरून जाऊया आपण आडव्या लाईनला. तर मित्रांनो असं असतं ब्रेक टेस्टिंग. आता लाईव्ह तुम्ही पाहिलं असेल. आलोय मित्रांनो आपण आडव्या लाईनला. ते बघा त्या साईडला RTO आहे आणि हे आडवी लाईन. तर 12:15 वाजलेत मित्रांनो आणि थोडी भूक पण लागली कारण अजून मॅडम आलेली नाही आहेत. तर पण वडापावची एक गाडी आली म्हणजे ते 2 व्हीलरवरती फिरतात, त्यांच्याकडून 2 वडापाव घेतोय खायला. कारण पासिंगला 2-3 तास तर आरामात जातो. आपण 10:30 वाजता पोहोचलो होतो, आता 12:30 टायमिंग. अजून 1 तासभर तर नक्कीच लागेल. तोपर्यंत खाऊन घेऊ. मस्त आहे वडापावची टेस्ट चांगली आहे. आणि उन्हाळ्यात वडापाव गरम करायची गरज नाही कारण बाहेरच्या उन्हानेच ऑटोमॅटिक गरम राहतो. त्यामुळे गरमागरम वडापाव तोंडी लावायला मस्त अशी मिरची. आणि इथे एक न्यूज वाचली. इथं लिहिलंय मित्रांनो, अधिक श्रमाला पर्याय नाहीच. त्यात इन्फोसिस बद्दल थोडंफार लिहिलेलं आहे आणि हेडलाईनच असं आहे की अधिक श्रमाला पर्याय नाही. म्हणजे फुकट काही भेटत नाही, कष्ट आहेत. आणि आपण आज ड्रायव्हर क्षेत्रात आहे, ट्रान्सपोर्ट क्षेत्रात आहे आणि हे क्षेत्र असं आहे की इथे तुम्हाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे तुमचं जे मटेरियल बुकिंग करण्यापासून तर तुम्हाला ते जागेवरती पोहोचवण्यापर्यंत भरपूर कष्ट आहेत. सगळे अनुभव घेतात की कशा प्रकारे आपल्याला काय काय गोष्टी रस्त्यात फेस करायला लागतात, RTOच्या समोर काय फेस करावं लागतं किंवा रोडवरती काय काय फेस करावं लागतं. तर हा एक लेख वाचला, खूप छान वाटला चालू चालू वडापाव खाताना. म्हणजे थोडं रिलेटेड वाटलं म्हणून जरा वाचलं आणि तुम्हाला पण सांगितलं. तर चला, 1 वडापाव खाऊन झालाय, 1 वडापाव खाऊया आणि मग आपलं बाकी जे टेस्टिंग आहे ते कम्प्लीट करून घेऊया. लावलंय हा चला, आलाय आपला नंबर. ब्रेक दाबा. लावलाय. इंडिकेटर लावा बरं पलीकडचा. लागला नाही. लागला का? चालू आहे की चालू आहे ना? चालू आहे ना? नाही, ते त्यांच्याकडून दाबायला हे झालं का आता चेक करायला गेले नाही हो. चालू आहे का आता इकडला? तर फायनली मित्रांनो आपलं पासिंग झालेलं आहे कम्प्लीट. आता परत जाऊन हे पेपर सबमिट करूया आपण तात्यांकडे. पेमेंट वगैरे तिथं गेल्यानंतरच क्लिअर करून घेऊ. तर आपलं जे ड्रायव्हिंग लायसन्स प्लस पासिंग असा खर्च मित्रांनो 4,500 रुपये आला आपल्याला. आणि पासिंग टोटल, त्याचबरोबर बारकोडचा जो पेपर आहे ना मोक्यावरती आपण चेंज केला, तो म्हणजे आपला जो 4 तारखेला संपणारा पेपर होता तर तो रिन्यू करायला लागला. त्यामुळे आपल्याला थोडा खर्च वाढला म्हणून 4,000
500 रुपये आपले तात्यांनी घेतले, त्यात ड्रायव्हिंग लायसन्सचं पण काम करून दिलंय. तर सरासरी एवढाच खर्च येतो. थँक्यू. आणि आपण घेतलंय जस्ट आता लिंबू पाणी. तर पासिंगचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि मी तात्यांचा नंबर ऑलरेडी पिन केलेला आहे. जर तुम्हाला पिंपरी चिंचवड RTOचं पासिंग करायचं असेल तुमच्या गाडीचं तर नक्की कॉन्टॅक्ट करा. खूप जेन्युइन आहेत आणि प्रॉपर काम करून देतात. त्यामुळे तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की भेटा त्यांना. माझं नाव सांगितलं तरी ते ओळखतील. तर चला लिंबू सरबत पिऊया आणि आता घराकडे जाऊया, कारण आपल्याला बुकिंग पण शोधायचं आहे, प्लस गाडीचं ते कॅरेज वगैरे काढलंय, लाईट काढलेले आहेत, तर ते पण फिट करून घ्यायचं आहे. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला नवीन जर्नी बघायला भेटेल. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला पासिंगचा ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला लिंबू सरबत पिऊया आणि घरी जाऊया.